तर पारसं तोंड घेऊन मित्रांनो तुमचं स्वागत. ताईने आपल्याला असंच पारसं फोटो काढायला बोलवलं होतं. म्हटलं थांब जरा आंघोळ करतो, फ्रेश बीज झालो, कपडे घातले, खाली आलो. पप्पांनी त्यांची रील बनवली. पप्पांनी मस्त की मम्मीला गुलाबाचं फूल दिलं आणि गुलाबाचं फूल त्याच्याने पप्पांनी मम्मीला प्रपोजसुद्धा केलं. त्यामुळे नाही का मी म्हटलं चायला आपलं कधी होणार काय माहिती. आता 50 वयात पप्पांनी म्हटलं साहेब तुझी वेळ कधी आहे. म्हटलं जरा रेसॉर्ट दाखवावं तुम्हाला. ते नाराज होऊन मी परत जरा खाली गेलो. खाली होऊन बघते तर काही सगळेजण आपले ट्रेंड फॉलो करतायत, जरा असं व्हिडिओ बनवत आहेत. म्हटलं फायनली वेळ आली होती श्रीम रिसॉर्टला बाय बाय म्हणायची आणि सगळे परत एकदा बाय बाय करत आपल्या बस गाडीमध्ये बसायला लागले होते. तर हा ट्रेंड पुरुष म्हटले आम्ही पण येणार, आम्हाला पण यायचे, आम्हाला पण व्हायरल व्हायचे. म्हटले या तुम्ही पण या. जसं मी पण बाय केलं आणि गाडीत गेलो तसं मला पहिल्यांदा यांनी नाचायला लावलं. म्हटलं थोडंसं नाचावं, थोडंसं झलका लागलो, ए ठुमक ठुमक ये चल चल चल. आणि त्यामुळे मी म्हटलं आता झोपणार आहे. मी झोपलो मस्तपैकी. तर बघतोय तर काय कोणत्या तरी एका नॅचरल गार्डनला आम्ही आलो होतो, जे की होतं गोवा मुंबई हायवेला. तर मस्त गार्डन बघितलं, गार्डन फिरलो इकडं तिकडं मस्तपैकी नाही का. झाडं 20-25 हजाराची झाडं, बोन्साय. पप्पा पण मस्तपैकी झाडं बघत होते. तर माझ्या आवडीचं झाड बघितलेलं आजळूचं मस्तपैकी आज होतं. शर्म राहता आपने ये पेड़. तो मस्तपैकी ये पूरा पेड़ सब गार्डन सजा इतना महंगा था कि 150 रुपये का वड़ा पाव था. ये सुन के मैं पहिला घर पे भागा तर सगळ्यांची तोंड उतरली होती, सगळे दमले होते. पण तुमचा भाऊ काय दमला नव्हता. भाऊ बाहेर गेला. उनो बघितलं, सगळे उनो खेळते. पहिलाच भाऊ उनोचा मारला, घरी आलो, पाणी भरलं आणि आपल्या ब्लॉगचं म्हणलं एंड करावं. तर नाही का. तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. लव यू. काय बोलू सुचाना.